नमस्कार मंडळी, श्रावण सोमवार आणि श्रावण मासच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आंबोमधून चाललोय मी मुरादपूरपर्यंत आणि मुरादपूरवरून म्हणजे आंबोवरून मी जाणार आहे वाशीपर्यंत. वाशीवरून जाणार आहे करंडे गुरुजींच्या सोबत गाडीमधून आणि मी जाणार आहे मार्लेश्वरला. आम्ही चाललोय कार्तिकी आणि आषाढी एकादशीला जे पंढरपूरला आपले संगमेश्वर तालुक्यातील जे वारकरी संप्रदाय जे लोक जातात वाऱ्यांची मुरादपूर ते मार्लेश्वर अशी पायी दिंडी आमच्या संगमेश्वर तालुक्यातील सर्व वारकरी मिळून मुरादपूर ते मार्लेश्वर अशी पायी दिंडी आहे. तर त्या पायी दिंडीसाठी चाललोय मंडळी. चला माझ्यासोबत राहा, बघूया पायी दिंडीतून कशी वारकऱ्यांसोबत जाण्याची एक वेगळाच आनंद आपल्याला त्या वारीतून मिळेल, त्या पायी वारीतून मिळेल आणि मार्लेश्वरचं साक्षात दर्शनसुद्धा होईल. तर चला माझ्यासोबत राहा मंडळी, जाऊया आपण तिथे वाशीमध्ये करंडे गुरुजींच्या गाडीतून जाऊया ते मुरादपूरला. चला सोबत छोटीशी एक बॅग घेतली. या बॅगमध्ये नारळ वगैरे आहे, बेल घेतला आहे आणि आता टॉवेल वगैरे घेतला आहे म्हणजे पावसाचे दिवस असल्यामुळं छत्री, पाणी बॉटल असं सर्व या बॅगमध्ये घेतलेलं आहे. सर्व तयारी केली. सकाळची शाळा सोमवारची, वीरची तेवढी 9ची शाळा, त्यामुळे वीर तेवढा एकट्या झोपत आहे आणि सलोनी आणि जय गेलेत शाळेत. तर चला चल येऊ रे. हां चल. तर म्हणजे पायी दिंडीला तर जायचं आहे ना, मग आंबोमधून मी राहतो आंबोला. ॲक्च्युली गाव मारळच आहे, मार्लेश्वरच गाव आहे, पण मी राहतो आंबोला कामानिमित्त. तर आता मी वाशीला चालू आहे ना, मग वाशीला जातो. म्हटलं गाडीतून कशाला जाऊया, चला पायी दिंडी तर जायचीच आहे ना, मग चला पायी वाशीपर्यंत जाऊया आणि मग करंडे गुरुजींच्या गाडी. तर म्हणजे पांडुरंगाचा एक अभंग आहे. तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ, तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ, पताका बांधून काठीला हो विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला हो विठ्ठला, वारकरी आलाय भेटीला. आपण आज का म्हणायचं आहे म्हणजे माहिती आहे, तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ, तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ, पताका बांधून काठीला मार्लेश्वरा, वारकरी आलाय भेटीला मार्लेश्वरा, वारकरी येतोय भेटीला. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण. तर म्हणजे वाशीपाट्यावर गुरुजींची गाडी येऊन थांबलेली आहे. रामकृष्ण हरी माऊली, जय हरी जय हरी. चला उशीर झाला मला ना. हा चला. नमस्कार नमस्कार प्रदीप. हो. तर म्हणजे आपण मुरादपूरमध्ये इथे आलो आहे. राधाकृष्ण मंदिर आहे मुरादपूर, तिथून दिंडीची सुरुवात होणार आहे. तर सुरुवात तर केलेली आहे.
ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत राधाकृष्ण मंदिराच्या राधाकृष्ण जी मूर्ती आहे त्या मूर्तीला प्रदक्षिणा करून दिंडीला सुरुवात होते. पायी दिंडीला आपल्या सुरुवात होणार आहे. तर चला कृष्ण मंदिर, कृष्णमूर्ती, राधाकृष्ण मूर्ती आणि कृष्ण मंदिर यांना प्रदक्षिणा करून सुरुवात होणार आहे दिंडीला. चला दिंडीसोबत राहूया. चालू झालाय म्हणजे पावसाचं वातावरण दिंडीला आता इथून सुरुवात होते. संगमेश्वर तालुक्याची दिंडी मुरादपूर राधाकृष्ण मंदिर ते मार्लेश्वर. करंड गुरुजींनी सांगितलं पहिला टप्पा मार्लेश्वर मठामध्ये असणार आहे अंगवलीच्या, आणि त्यानंतर मग दुसरा टप्पा असणार तो मारळमधल्या मठामध्ये, त्यानंतर मग मार्लेश्वर. दिंडीचा प्रवास असणार आहे असा. जय जाताना केळी प्रसाद म्हणून वाटत जायचं आहे भक्तांना. जेवढी काय भाविक लोक आपल्याला तिथे दिंडीमध्ये जे सामील होतील टेम्पोमध्ये ठेवला जातोय.
दिंडीला आता इथून सुरुवात होईल तोपर्यंत स्पीकर वगैरे सर्व नियोजन चालू आहे. स्पीकर सेटिंग वगैरे करायचं चालू आहे, कारण माऊलीचा गजर, मार्लेश्वराचा गजर करत आपण मार्लेश्वरला जाणार आहोत. बघा नक्की माऊली तसंच आहे की नाही बघा. तुळशीची माळ आता मध्ये टाळ, पताका बांधून काठीला, मार्लेश्वरा वारकरी येतोय भेटीला. मुरादपूर राधाकृष्ण मंदिराच्या इथून आपण आता आलोय. ते देवरुख ते मार्लेश्वर जो रस्ता आहे, अगदी त्या रस्त्याला दिंडी आली. आता इथून आपण मेन रोडनी आता इथून खरं सुरुवात करणार आहोत आपण. माऊली आपल्या सह्याद्री कोकण यूट्यूब चॅनलचं भाग्य म्हणायचं की आपल्याला कार्तिकी एकादशी ज्यावेळेस होते त्यावेळेस संगमेश्वर तालुक्याची प्रथमच दिंडी पंढरपुरामध्ये निघाली होती आणि ते चंद्रभागेकडून पूर्ण प्रदक्षिणा करून आले होते. ते व्हिडिओ किंवा ते चित्रीकरण करण्याचं जे भाग्य आपल्या सह्याद्री कोकण यूट्यूब चॅनलला लाभलं होतं, त्याचप्रमाणे मंडळी आज सुद्धा पहिल्यांदाच या आपल्या तालुक्याची दिंडी मुरादपूर ते मार्लेश्वर अशी जाणार आहे. आणि मंडळी या अगोदर मुरादपुरातून दिंडी जाते, परंतु तालुक्याची दिंडी म्हणून पहिल्यांदाच चालले आणि हे चित्रीकरण करण्याचं पुन्हा एकदा भाग्य आपल्याला सह्याद्री कोकण यूट्यूब चॅनलला लागलेलं आहे. आणि काय पाहिजे मंडळी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, हर हर मार्लेश्वर म्हणजे हर हर मार्लेश्वर. हां जय माऊली, जय माऊली, जय माऊली, जय. घ्यायचा होता.
आमचे ज्ञानराज माऊली, आमचे ज्ञानराज माऊली, आमचे ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, आमचे ज्ञानराज माऊली, आमचे ज्ञानराज माऊली, आमचे ज्ञानराज माऊली. मुक्ताई 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 मुक्ताई, आमचे ज्ञानराज माऊली, मुक्ताई माऊली, आमचे ज्ञानराज माऊली, आमचे मुक्ताई माऊली, आमचे मुक्ताई माऊली, आमचे ज्ञानराज माऊली, आमचे मुक्ताई माऊली. मंडळी, पावसानं आज थोडी मेहरबानी केलं नाही. म्हणजे सकाळपासून आम्ही ज्यावेळी दिंडी बाहेर निघाली ना राधाकृष्ण मंदिरातून, तिथपासून पाऊस नाही आहे. तर आता हातीवमध्ये आम्ही आलो आहे. हातीवमध्ये येईपर्यंत सुद्धा पाऊस नाही आहे. तर बघूया याच्या पुढे कसा पाऊस मिळतोय काय तो. पावसानं जरा मेहरबानी केली तर व्यवस्थित दिंडी अगदी सुरळीतपणे मार्लेश्वरला जाईल. तर शेवटी पांडुरंगाची आणि मार्लेश्वराची इच्छा. पाऊस किती पडतोय कोणाच ठावा. बघूया, चला सोबत राहा. आपल्याला मार्लेश्वर देवस्थान ठिकाणी जायचं. 2-2च्या रांगा करा. आपल्याला मार्लेश्वर पायी दिंडी सोहळ्यानिमित्त आपल्या सोहळ्याला भेट देण्यासाठी श्री प्रशांतजी यादव, दूध संचालक, त्यांचे प्रमुख जोरदार आम्ही त्यांचं स्वागत करूया. सर्व त्यांच्या समोर आलेल्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय त्याबरोबर या संपूर्ण दिंडीसाठी सर्वांना दिलेला त्याबद्दल आमच्या वारकऱ्यांतर्फे आपणाचे सगळ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी, मस्तपैकी बघा हिरवगार अगदी घनदाट या अरण्यातून या नागमोडी रस्ता, जो मार्लेश्वरचा रस्ता आहे नागमोडी रस्ता, आणि त्या नागमोडी रस्त्यात जर असे वळण मारी जे दिंडी येते ना, तो एवढा जबरदस्त भारी वाटतंय. मंडळी, अगदी खरोखरच पांडुरंगाचे सगळे अवतार मार्लेश्वरच्या दिशेने जाताना दिसत आहेत आपल्याला मस्तपैकी.
हातीव आणि निवे त्याच्यामध्ये जो टर्न आहे ना, जो चढाव आहे, त्या चढावामध्ये आम्ही या ठिकाणीवर थांबलो. इथे वाडेश्वरची पालखी ज्यावेळेस मार्लेश्वरच्या लग्नाला जाते त्यावेळेस इथं थांबते. हातीच्या पुढे गेल्यानंतर निवेखुर्द गाव लागतं, तिथं आपण आलो. आता तिथं 5 मिनिटं विश्रांती इथे घेणार.
तर मंडळी आपण आलोय कासारकोण आणि अंगवलीतील विठाबाई क्षेत्र आहे, तिथं आपण आलोय. समोरच बघताय विठाबाईचं क्षेत्र आहे आणि तिथं आलो. तिथं आल्या आल्या एक विठाबाईंनी माझे पंढरीचे आहे असा गजर घेतलाय. पावसानं तर अजूनपर्यंत चांगलीच मेहरबानी केलेली आहे सर्व वारकऱ्यांवरती. अगदी मुरादपुरापासून निघाल्यापासून आता आम्ही अंगवलीमध्ये दिंडी आले आणि अंगवलीमध्ये आता इथे थोड्या वेळातच मार्लेश्वरचा मठ आहे तिथे जाणार आहे. तोपर्यंत तरी पाऊस नाही, म्हणजे मार्लेश्वराची आणि पांडुरंगाची कृपा म्हणायची या वारकऱ्यांवरती. तर म्हणजे सर्वांनी व्हिडिओमध्येच राहा. पुढील व्हिडिओ असणार आहे ते अंगवली मठातून रिंगण आणि तिथून सुरुवात होणार आहे पुन्हा एकदा दिंडीला. ज्ञान